गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी एक महत्त्वाची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये कांद्या प्रश्नावर निर्णय होईल। राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून कांद्या खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत। 15 रुपये 80 पैसे दराने कांदा खरेदी केला जातोय। शेतकऱ्याला राज्य आणि केंद्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील। हे आंदोलन आता यांना कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून हे आंदोलन हा स्टंट फोटोमध्ये येण्यासाठी आणि हे सगळं स्टंट आहे। काँग्रेसच्या सरकारमध्ये UPA सरकारमध्ये देखील कांद्याने जनतेला रडवलं होतं, पण त्यांनी भाव वाढवून दिले नाहीत, परंतु राज्य आणि केंद्र सरकार मिळून 15 रुपये 80 पैशाने खरेदी होत आहे। उद्या बैठकीत देखील सकारात्मक निर्णय अमित शाह साहेब घेतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीची राज्य आणि केंद्र सरकार दोघेही आहे। हर्षवर्धन सकपाळांची जीभ घसरलेली आहे। पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना अपशब्द त्यांनी वापरलेले आहेत। खरं म्हणजे काय म्हणाले ते हर्षवर्धन सकपाळ हे आता जेमतेम 1-1.5 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष झालेत आणि प्रधानमंत्री मोदी साहेब 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते। 12 वर्ष या देशाचे पंतप्रधान यशस्वी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि या देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, विकासाकडे नेण्याचं काम केलंय, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम केलंय, आत्मनिर्भर भारत बनवण्याचं काम केलंय आणि म्हणून अशा ज्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही, राष्ट्र प्रथम नेशन फर्स्ट हा संकल्प त्यांनी केला आणि अशा या देशाच्या यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर अशा प्रकारची खालच्या दर्जावरची टीका करणं हे निंदाजनक आहे। त्याचा मी निषेध करतो आणि खरं म्हणजे ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, का राजा भोज और का गंगू तेली असा प्रकार आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। गांधी कुटुंबियांकडनं संस्कृती आणि लोकशाहीच्या ही संस्कृती नाही। देशाच्या प्रधानमंत्र्यांना खालच्या पातळीवर अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही संस्कृती देशाची नाही आणि म्हणून याची निंदा जेवढी करू तेवढी कमी आहे। हर्षवर्धन सकपाळ इन्होंने कांग्रेस के अध्यक्ष महाराष्ट्र के, इन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पर निचले स्तर पर जो टिप्पणी की है, आरोप लगाया है, जो मैं कहूँगा कि ये जो आरोप है, ये जो टीका है, इसका मैं निंदा करता हूँ, इसकी कड़ी निंदा करता हूँ, इसका मैं निषेध करता हूँ और मैं इतना ही कहता हूँ कि देश का असली धुरंधर नरेंद्र मोदी जी है, जिन्होंने देश को आगे बढ़ाया है। ये विकास के धुरंधर है और इसीलिए जिन्होंने ये आरोप लगाया है वो असली दलिंदर है, ये मैं कहूँगा। और मैं ये भी कहूँगा, कहा राजा भोज कहा गंगू तेली वाली बात है। सूरज पे थूकने के बाद क्या होता है? क्या होता है? सूरज को थूकने पर क्या होता है? वो खुद के मुंह पे ही गिरेगा। और इसलिए प्रधानमंत्री मोदी जी को जिन्होंने आरोप लगाया, उनका
उनकी कब्र खुद ही उन्होंने खोदी है और ऐसे लोगों को ये 140 करोड़ जनता सबक सिखाएगी और वो खड्डे में जाएंगे। और मैं इतना ही कहूँगा, जितने आरोप मोदी जी पे, मोदी जी ने 12 साल ये देश का प्रधानमंत्री के रूप में काम किया है, 13 साल गुजरात के मुख्यमंत्री के रूप में काम किया है, ऐसे 25 साल जिन्होंने देश को पूरी तरह समर्पित भावना से काम किया है, ऐसे देशभक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पर कौन टीका करता है? जो 1-1.5 साल 2 साल हुए प्रदेश के अध्यक्ष बन गए, उनको क्या, उनकी औकात है? उनकी एक क्या लेवल है उनकी? और प्रधानमंत्री जी पर जितनी टीका टिप्पणी आप करोगे, कांग्रेस ने जितनी टीका टिप्पणी की, कांग्रेस आज कहाँ है? कांग्रेस खड्डे में गिर गई है, लोगों ने उसको खड्डे में डाल दिया है। और ऐसी तरह टीका टिप्पणी होते रहेगी तो ये देश की 140 करोड़ जनता उनको सबक सिखाएगी और ज़्यादा जोर से मोदी जी का साथ देगी। आपण जेव्हा जेव्हा राज्याबाहेर बारा वर्ष पूर्ण झालेली आहे। एक तप मोदीजींनी काम केलंय, यामध्ये देशाचा विकास झालेला आहे, देशाची आर्थिक अर्थव्यवस्था मजबूत झालेली आहे, देश आत्मनिर्भर झालेला आहे। आज डिफेन्समध्ये देखील जे शस्त्र आहेत ती देखील आपण आज एक्सपोर्ट करायला लागलेलो आहोत आणि देशाचा विकास ज्या पद्धतीने होतोय 12 वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा डाग मोदीजींवर लावण्याची हिंमत कोणी केली नाही। ते बेदाग आहेत आणि म्हणूनच त्यांचं 12 वर्षाच्या काळासाठी मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपण राज्याबाहेर गेला होते साहेब, तर कांद्याच्या प्रश्नावर उद्या बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे, त्यामुळे कांद्याच्या प्रश्नावर नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे काँग्रेसनं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबाबत देखील एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे। पंतप्रधान हेच खरे धुरंधर आहेत असा गौरव एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचा केला।